नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था का बंद पडली याला कारणीभूत हे ठेवीदार किंवा त्यांचे कर्जदार नाहीयेत, तर स्वतः सुरेश कुटे यांचा भोंगळ कारभार याला कारणीभूत असल्याचं आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले। गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना प्रत्येक वेळी नवी तारीख दिली। 10-5 हजार रुपये एखाद्या ठेवीदाराला दिले असतील, कुणाची मेडिकल इमर्जन्सी असेल तर त्याला देखील 1,50,000 रुपये दिले असतील। पण सुरेश कुटेंच्या पतसंस्थेमध्ये म्हणजे ज्ञानराधामध्ये ज्या करोडो रुपयांच्या ठेवी हजारो ठेवीदारांच्या अडकलेल्या आहेत त्यांना मात्र अद्याप छदामही मिळाला नाही। याचं कारण काय? ज्ञानराधा का बुडाली? ज्ञानराधावर तर कुठल्याही प्रकारची इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, जीएसटी असेल किंवा सहकार विभागाची असेल कुठलीही कारवाई झाली नव्हती। वास्तविक पाहता राज्य शासनाच्या सहकार विभागाला एखाद्या पतसंस्थेवर कारवाई करण्याचे अधिकारच नाहीयेत। मल्टीस्टेट असल्यावर तर हे अधिकार बिलकुल नाहीयेत। केंद्र सरकारच्या कृषी खात्याअंतर्गत पूर्वी या मल्टीस्टेट आणि पतसंस्थांचे लायसन दिले जायचे। आता सहकार विभागाच्या अंतर्गत एक स्वतंत्र विभाग काढून त्या माध्यमातून या पतसंस्थावर थोडंफार नियंत्रण ठेवण्याचा प्रयोग हा अमित शहा यांनी सुरू केलेला आहे। मात्र या सगळ्या निर्बंध नसल्याचा गैरफायदा सुरेश कुटे यांच्यासारख्या चाणाक्ष मंडळींनी घेतला। कुठलीही पतसंस्था, कुठलीही बँक किंवा नॅशनलाइज बँक यामध्ये जे कोणी डायरेक्टर असतील, जो चेअरमन असेल किंवा जो कोणी सीईओ असेल यांच्या नातेवाईकांना 1 रुपया देखील कर्ज प्रकरण मंजूर करून घेता येत नाही। त्यांच्या कुठल्याही फर्मला, उद्योगाला, व्यवसायाला अशा प्रकारे कर्ज मंजूर करता येत नाही। हा नियम आहे। पण जिथं नियमच पाळायचे नाही असं सुरेश कुटेंनी ठरवलं, ते हे नियम धाब्यावर बसवायला मागे पुढे कसं पाहतील? त्यांनी देखील केलं तसंच। जवळपास 90,000 ठेवीदारांनी त्यांच्याकडं 12 ते 19% व्याजाच्या आमिषानं ज्या काही 2700 ते 3,000 कोटींच्या ठेवी ठेवल्या, त्या ठेवी लोनवर वाटून त्यातून बिझनेस करण्याचा प्रयत्न सुरेश कुटेंनी करायला हवा होता। पण सुरेश कुटेंनी काय केलं तर 2700 ते 3,000 कोटी रुपये जे काही पतसंस्थेमध्ये जमा झाले ते सगळे पैसे हे आपल्या 40-42 ज्या काही वेगवेगळ्या कंपनीज आहेत, तिरुमाला आणि द कुटे ग्रुपच्या हेड खाली त्या कंपनीजमध्ये वापरले। आता या कंपनीच्या प्रवर्तक, MD, CEO हे स्वतः सुरेश कुटे आहेत, अर्चना कुटे आहेत, आर्यन कुटे आहेत। मग आपणच पतसंस्थेमधून आपल्याच उद्योगाला पैसे द्यायचे, कर्जाने द्यायचे किंवा त्याची कुठेही लिखापडी न करता हे पैसे वापरायचे, हा एक प्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार आहे। आणि त्यामुळेच आम्ही जे वारंवार सांगतोय की पतसंस्थेमधून एखाद्या उद्योगाला कर्ज देता येतं का? आता देता येतं, पण तो उद्योग हा जर का पतसंस्थेच्या चेअरमनचा किंवा संचालकांचा असेल तर अशा पद्धतीने कर्ज देता येत नाही। हा नियम कुटेंनी पाळला नाही। कुटेंनी इल्लीगल पद्धतीनं त्यांचे पैसे हे इतर उद्योगांसाठी वापरले, जे त्यांचे नव्हते, ठेवीदारांचे पैसे होते। ठेवीदारांनी विश्वासानं त्यांच्याकडे ठेवायसाठी दिले होते। ते पैसे त्यांनी ठेवीदारांचा विश्वासघात करत आपल्या उद्योगात वापरले आणि यालाच मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। आणि त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर किंवा अख्खं पोलीस दल कितीही कुटेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असलं तरी देखील एक ना एक दिवस कुटेंच्या हातात बेड्या पडणार हे निश्चित आहे। आता समजून घेऊया की कशा पद्धतीनं ज्ञानराधा बुडाली। ज्ञानराधा पतसंस्था जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा अगदी 100 रुपयापासून ते लाख रुपयापर्यंत अनेक लोकांकडून ठेवी गोळा केल्या गेल्या। या ठेवीवर आकर्षक व्याज 8-8.5% ते 12-12.5% दिलं गेलं। मात्र व्यवसाय जसा जसा वृद्धिंगत होत गेला त्या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो ग्राहक हे जसजसे ज्ञानराधा परिवाराशी जोडले गेले तसतसा सुरेश कुटेंच्या डोक्यात एक नवा प्लॅन तयार झाला। सुरेश कुटे यांनी ज्ञानराधामधील
बहुतांश म्हणजे 90 ते 95% जो फंड होता तो फंड हा आपल्या खाजगी उद्योगात वापरला। वास्तविक पाहता कुठलीही पतसंस्था, कुठलीही अर्बन निधी, कुठलीही मल्टीस्टेट जर का सुरू करायची असेल तर त्याचा पहिला नियम आहे की या पतसंस्थेसाठी साधारणपणे 2200 ते 2500 लोकांनी सभासद असणं आवश्यक आहे। त्या प्रत्येकाच्या नावावर किमान 1000 रुपयांचे शेअर्स असणं आवश्यक आहे आणि 32 ते 35 लाख रुपये हे केंद्रीय सहकार विभागाकडे डिपॉझिट करणं गरजेचं आहे। त्यानंतर ही पतसंस्था रन झाल्यानंतर म्हणजे सुरू झाल्यानंतर ज्या काही ठेवी येतील त्या ठेवीवर ठराविक व्याज देता येईल आणि त्या ठेवीमधून 30% रक्कम ही FDR, CDR किंवा नॅशनलाइज बँकांपासून ते सहकारी बँकांमध्ये सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल। उद्या जर का बँकेमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, आर्थिक संकट जर का आलं तर त्या 30%तून ठेवीदारांना थोडेफार का होईना पैसे मिळावेत, हा यामागचा उद्देश आहे। मात्र हे सगळे कागदावरचे नियम सुरेश ज्ञानोबा कुटे यांनी खुंटीला टांगून ठेवले। आज जे कुटे फेसबुकवरून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांची जर का बॉडी लँग्वेज प्रत्येकानं जर का पाहिली तर त्यांच्या ऑक्टोबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंतची जी विनंती करण्याची किंवा असं झुकून लोकांना ऐकून घ्या, सहकार्य करा ही जी भावना होती तो त्यामध्ये आता बदल झाल्याचं दिसून येते आणि सुरेश कुटे हे आता चिडचिड करू लागल्याचं दिसून येते। सुरेश कुटे हे खरोखरच पैसे देणार आहेत का? ज्ञानराधामध्ये ज्या ठेवी आहेत त्या ठेवीदारांना खरोखरच न्याय मिळणार आहे का? ज्ञानराधा बुडण्यामागे केवळ सुरेश कुटे यांचा पैशाचा हव्यास किंवा हावरटपणा हाच कारणीभूत होता का? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। वास्तविक पाहता कुठलीही पतसंस्था ही त्यामध्ये जेव्हा काही आर्थिक अडचणी निर्माण होतात किंवा काही आर्थिक गडबड घोटाळे होतात तेव्हाच अडचणी येते। ज्ञानराधा मात्र एकमेव अशी पतसंस्था आहे की ज्या पतसंस्थेमधील ठेवीदारांचा पैसा हा अध्यक्षाने किंवा संचालकांनी स्वतःची घरं भरण्यासाठी, स्वतःचे उद्योग कागदावर उभे करण्यासाठी वापरला आणि त्यामुळं आज ज्ञानराधा बंद पडलेली आहे। ज्ञानराधा सुरू होण्याची सुतराम शक्यता आहे का? ज्ञानराधामधील पैसे परत मिळणार आहेत का? किती आणि कधी आणि कशा स्वरूपात हे पैसे दिले जाणार याबाबत सुरेश कुटे चकार शब्दही बोलायला तयार नाहीत। जे लोक त्यांच्याकडे डेलिगेशन घेऊन जातात किंवा जे लोक त्यांच्याकडे तक्रार करतात त्यांना गोड बोलून काही थातुरमातुर कागदपत्र हातात ठेवून त्यांची बोळवण केली जाते। मात्र प्रत्यक्षात ज्ञानराधा बुडण्यामागे जी काही कारणं आहेत ती कारणं अद्यापपर्यंत सुरेश कुटे यांनी समोर आणलेली नाही। ज्ञानराधा बुडण्यामागे सुरेश कुटे यांचा नेमका कसा हात आहे? सुरेश कुटे यांच्या कुठल्या चुकीमुळे ज्ञानराधाला टाळं लागलं? हजारो कर्मचारी देशोधडीला लागले, हजारो ठेवीदार हे एका मोठ्या आर्थिक संकटाच्या खाईमध्ये लोटले गेले, अनेकांच्या मुलामुलींची लग्न मोडली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, काही जण आत्महत्येच्या विचारापर्यंत आले। हे सगळं का झालं? लोकांचं अर्थचक्र का बिघडलं? या विषयावर आपण उद्याच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत। तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका।